गुजरातचा फेमस असा हा खिचिया पापड प्रत्येकाला खूप असा आवडतो. पण या खिचिया पापडसाठी खिची काढणे हे खूप असं अवघड वाटतं. पण आज आपण ज्या पद्धतीने खिची काढणार आहोत त्या पद्धतीने जर आपण खिची काढली तर आपला जो खिचिया पापड आहे तो बिलकुलच बिघडणार नाही व ज्याला खिचिया पापड बनवणे हे खूप कठीण वाटतं तेही सहज हा पापड बनवू शकेल. तर इथे बघा 2 वाट्या मी तांदळाचं पीठ घेतलं. आता घरी जे आपण भाकरीसाठी तांदळाचं पीठ वापरतो तेच तांदळाचं पीठ आपल्याला इथे घ्यायचं आहे. आता याच्यात मी थोडा बदल करणार आहे. 2 वाटी तांदळा पिठासोबत 1 वाटी मी इथे चण्याचं पीठ वापरणार आहे. तांदळाच्या पिठामध्ये चण्याचं पीठ घालून जर आपण पापड बनवले तेही पापड खूप असे चवीला चविष्ट बनतात. म्हणून मी आज तांदळाच्या पिठासोबत 1 वाटी चण्याचं पीठ वापरत आहे. चण्याचं पीठ व तांदळाचं पीठ आपल्याला छान असं चाळून घ्यायचं आहे, जेणेकरून याच्यामध्ये जर तांदळाचे कण असेल तर ते बाहेर निघून जाईल. आता याच्यामध्ये 1 चम्मच आपल्याला मीठ घालायचं आहे. पाऊण चम्मच इथे आपल्याला पापड खार घालायचा आहे. पापड खार एवढ्या 3 वाटीसाठी पाऊण चम्मच पापड खार हा व्यवस्थित होतो. त्याच्यानंतर अर्धा चम्मच आपल्याला जिरं घालायचं आहे. तसंच अर्धा चम्मच इथे तीळ वापरायचे आहे. तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर इथे थोडंफार तिखट किंवा लाल मिरचीचं पूडसुद्धा वापरू शकता. आता हे सगळं आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता मिक्स झाल्यानंतर आपल्याला इथं गरम असं पाणी घालायचं आहे. एकदम गरमही नाही व एकदम थंडही नाही, मध्यम जे असं पाणी असतं ज्याला बोटाला आपल्याला असं गरम वाटेल तसंच पाणी आपल्याला इथं घ्यायचं आहे आणि हे पीठ पूर्णतः आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. आता बघा ज्याप्रमाणे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याच प्रकारे आपल्याला करायचं आहे. आता हे पीठ आपल्याला पूर्णतः असं मिक्स करायचं की जेणेकरून हा जो गोळा आहे हा छान असा आसटसर बनला पाहिजे. आता आपली आजची जी खिच्याची पापडची जी पद्धत आहे ही थोडी वेगळी आहे, म्हणून आपल्याला थोडं आसटसरच इथं पीठ करून घ्यायचं आहे. बघा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याच प्रकारे आपल्याला करायचं आहे. एकीकडे आपल्याला पाणी उकळीसाठी ठेवायचं आहे. पाणी उकळीला आल्यानंतर आता आपल्याला या ज्या पिठाचे आहे असे 3 भाग करून घ्यायचे आहे. आता पाणी छान उकळी आलेलं आहे, त्याच्यामध्ये असे गोळे करून आपल्याला याच्यात घालायचे आहे. मी सगळ्यात पहिले एक गोळा टाकून पाहिला तर गोळा व्यवस्थित असा वर आला, मग त्याच्यानंतरच मी हे 2 गोळे टाकत आहे. आता या पद्धतीने जे आपण खिचिया पापड बनवणार आहोत हे पापड आपल्याला करण्यात खूप असे सोपे जाणार आहे. तसेच आपली जी पद्धत आहे ती खूप वेगळी राहणार आहे व आपल्याला जे खिचे पापड खूप असं कठीण वाटत होतं की खिचे पापड करणे ते आपल्याला खूप सोपं जाणार आहे. म्हणून आपण या प्रकारे करत आहोत. आपल्याला 15 ते 20 मिनिट याला असंच शिजू द्यायचं आहे. शिजल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपले जे टाकलेले गोळे होते याच्यामध्ये पिठाचे ते गोळे असे वर आलेले आहे आणि जेव्हा गोळे असे वर येतील तेव्हा समजायचं की आपलं जे हे पीठ आहे ते छान असं शिजून तयार आहे. पाण्याच्या वर गोळे तरंगायला लागले की आपलं पीठ हे पूर्णतः शिजलेलं आहे. आता एक कोपर घेऊया. त्या कोपरमध्ये हे पीठ पूर्णतः काढून घेऊया. आता तेलाची जी पॉलिथिन असते किंवा तुमच्याकडे दुसरीही पॉलिथिन असेल त्याच्यामध्ये आपल्याला एक एक गोळा असा घालून घ्यायचा आहे आणि त्याला छान असं बेलनं चुरून घ्यायचं आहे. आता बघा मी ज्या प्रकारे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याच प्रकारे आपल्याला छान असं चुरून घ्यायचं आहे. तुम्ही इथे वाटीने ग्लासने काहीही चुरून घेऊ शकता, पण जर असं पॉलिथिनमध्ये टाकून जर आपण चुरून घेतलं केही बसत नाही व आपल्याला चुरण्याची ही जी पद्धत आहे ती खूप अशी सोपी पडते. म्हणून या पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता छान असं इथे पीठ चुरून तयार झालेलं आहे. आता थोडं हाताला तूप लावायचं व आणखी असं याला मळून घ्यायचं आहे. आपले इथे 3 गोळे झालेले आहे आणि 3 गोळेला आपण वेगवेगळ्या पद्धतीने चुरणार आहोत. कारण की काय तर गरमागरम जर याला चुरलं तर छान असे याचे पापड तयार होतात. म्हणून एकदम आपल्याला याला चुरायचं नाही. एका पॉलिथिनमध्ये आपल्याला ते बाकीचे गोळे घालून ठेवायचे आहे. इकडे बघू शकता ज्या प्रकारे मी तुम्हाला दाखवत आहे त्या प्रकारे आपल्याला गोळे करून घ्यायचं आहे. आता सगळ्यात पहिले मी पोळपाटावर डायरेक्ट तुम्हाला कसा पापड करायचा ते दाखवणार आहे. आपण मुंगाचा पापड जसा लाटतो त्याप्रमाणे हा पापड लाटला जाते. याला बिलकुलच चिपकत नाही किंवा कुठेच पापड लाटताना आपल्याला त्रास होत नाही. म्हणून आपण अशा प्रकारे सुद्धा हा पापड लाटून घेऊ शकतो. तुम्ही बघू शकता किती छान हा पापड लाटला चाललेला आहे. छान असा मुंगाचा पापड जसा बनतो तसाच आपला हा पापड तयार झालेला आहे. याचा अर्थ असा की आपली खिची जी आहे ती व्यवस्थित झालेली आहे. म्हणून आपण पोळपाटावर सुद्धा हा पापड लाटून घेऊ शकतो. आता मी तुम्हाला दुसरी पद्धतसुद्धा दाखवणार आहे. सगळ्यात पहिले आपण हा पापड काढून वळायला टाकूया. तर बघा मी इकडे एका कापडवर हा पापड टाकून घेत आहे. छान असा पापड तयार आहे आणि आपण अशा प्रकारे इथे वाळून घेऊया. मी फॅनच्या हवेतच याला सुकून घेणार आहे. आता आपण याला खिची जी मशीन असते त्या मशीनवर सुद्धा पापड करून घेऊया. तर ज्या पद्धतीने आपण नेहमी बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला हे पापड बनवून घ्यायचे आहे. छान असे पटापट
या मशीनवर पापड बनतात तुम्ही असे सुद्धा करू शकता. तुम्हाला ज्या प्रकारे पापड लाटता येईल त्या प्रकारे तुम्ही लाटून घेऊ शकता. इथे बघू शकता आपल्याला हा पापड खिचेच्या मशीनवर सुद्धा आपण छान असा बनवून घेतलेला आहे. या प्रकारेच आपल्याला सगळे पापड बनवून घ्यायचे आहे. मी या चॅनलवरती नवनवीन असे व्हिडिओ घेऊन येत असते. जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल, तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल, तरी देखील जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असते. तर इथे बघा आपले छान असे पापड बनून झालेले आहे. आता आपण दिवसभर याला फॅनच्या हवेमध्ये सुकून घेऊया व एक दिवस उन्हामध्ये छान असं वाळवून घेऊया. तर तुम्ही बघू शकता आपले पापड छान असे तयार आहे, सुकत आलेले आहे. आता त्याला आपण पलटून सुद्धा आपण हे पापड 2 ते 3 वर्षासाठी सुद्धा स्टोअर करून ठेवू शकतो. नक्की ट्राय करा. आणि इकडे आपले पापड छान असे वाळून सुद्धा तयार आहे. पापड छान असे झालेले आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण हे पापड तळून सुद्धा पाहूया. इकडे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल छान गरम झालं की आपण हा पापड तळून घेऊया. आणि तुम्ही बघू शकता पापड टाकल्याबरोबर हा पापड किती टम्म असा फुगलेला आहे. चवीला पण खूप असा चविष्ट हा पापड झालेला आहे. नक्की ट्राय करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका. धन्यवाद.